तर आजची जी आपली भयकथा आहे ही महिलांसाठी नाही आहे, छोट्या मुलांसाठी नाही आहे. भयकथा सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही बघत असाल तर घरच्यांच्या सोबत बघू नका. जर तुम्ही महिला असाल तर आत्ताच व्हिडिओ थांबा आणि जर छोटे मुलं असाल तरीसुद्धा आत्ताच व्हिडिओ थांबा. कारण की या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितलेलं आहे ना ते फार विचित्र आहे आणि फार वेगळं आहे, ऐकायलाही आणि इमॅजिनेशन करायलाही. कारण आजच्या भयकथेचं नाव आहे सरपंचाची पोरगी. आता हे नाव ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आलं असेल की हां भैया, या भयकथेमध्ये ना थोडंफार वल्गॅरिटी आहे आणि आहे. मी डायरेक्ट त्या शब्दामध्ये नाही मांडणार, पण ऐकायला आणि ऐकताना जे इमॅजिनेशन डोक्यामध्ये होतं ना ते थोडं विचित्र होतं. तर त्यामुळं अगोदरच थोडीशी वॉर्निंग दिली की बाबा मुली, महिला आणि छोटे मुलं आपल्या भयकथेपासून थोडंसं दूर राहा. तर आता उशीर न करता आपण आपल्या या भयकथेला सुरुवात करूयात. मंडळी, एक गाव असतं ज्या गावामध्ये 700 ते 800 लोकसंख्या असते. पण त्या गावामध्ये एक घर असं असतं की सुरुवातीपासूनच त्याच घरामधला सरपंच झालेला असतो. आणि जेवढे पण सरपंच झालेले असतात ते बिचारे चांगलं व्यवस्थितशीर काम करतात. नाहीतर आत्ताच्या चोरट्या सरपंचासारखं नाही, जरासं काम करायचं आणि बाकीचं खायचं नाही. त्या घरामधली माणसं रेग्युलर चांगलं काम करत होती आणि जेव्हापासून ते सरपंचाचे ते काय झालं न चालू तेव्हापासून त्याच घरामधले सरपंच राहत गेले. गावामधलं दुसरं कोणी असं म्हणलंही नाही की बाबा मला सरपंच व्हायचं आहे, मला खुर्ची पाहिजे, याच्यामुळे हे नाटकं त्याच्यामुळे ते नाटकं नाही. सुरळीतपणे त्या बिचाऱ्याच्या घरचेच सरपंच व्हायचे. आता त्या घरामध्ये ना एक खोट होती. ती खोट अशी होती की त्या घरामध्ये मुलगी जन्माला येत नव्हती. कितीतरी पिढ्या गेल्या होत्या, त्या घरामध्ये मुलगी जन्माला आलीच नव्हती. पण यावेळेस त्या घरामधला जो सरपंच होता त्याने एका देवाला नवस केला आणि त्याला म्हणला की बाबा प्लीज या तरी वेळेस आमच्या घरामध्ये मुलगी जन्माला येऊ दे. आणि देवाने ऐकलं, त्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली. पण ती मुलगी एवढी देखणी होती आणि एवढी सुंदर होती की जेव्हा ती लहान होती त्यावेळेस जर कोणी तिला बघितलं तर त्याला असं वाटायचं की यार कदाचित देवानं अशा प्रकारची मुलगी ना आम्हाला सुद्धा द्यायला पाहिजे. कारण की ती दिसायला एवढी सुंदर, मनमोहक आणि तिचं तोंडुळं होतं ना की यार असं वाटत होतं की एखादी साक्षात लक्ष्मी खाली आली आहे. आणि ती जशी जशी मोठी होत गेली आहे तसं तसं तिचं सौंदर्यसुद्धा तिच्यासारखंच सुंदर होत गेलं. म्हणजे इतकं की जेव्हा लहानपणी गोंडच दिसायचं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दुप्पट ती मोठेपणी चांगली दिसायला लागली. आणि जशी जशी ती यौन अवस्थेमध्ये येऊ लागली तसं तसं प्रत्येकाला वाटायला लागलं की ही माझीच आहे. म्हणजे मग तो समोरचा माणूस म्हातारा असो, जवान असो किंवा बालिका असो, सगळ्यांना असं वाटायचं की ही माझी असायला पाहिजे, ही माझीच आहे म्हणून. तिच्याकडं पाहिलं की माणूस प्रेमामध्ये पडणार म्हणजे पडणार, अशा प्रकारची ती मुलगी होती दिसायला. आता ती जेवढी सुंदर होती ना तेवढेच तिचे संसारसुद्धा सुंदर होते. संसार म्हणतोय संस्कार, तिचे संस्कारसुद्धा तेवढे सुंदर होते दिसायला. तिचं वागणंसुद्धा तेवढंच होतं चांगलं आणि तिचं जे डोकं होतं ते सुद्धा तेवढंच शार्प होतं. ती हुशार होती. ती एवढी हुशार होती की गावामध्ये जी शाळा होती ना त्याच्यामध्ये ती टॉप करायची. 10वीमध्ये ती पहिला नंबर आणला. आणि 10वीच्या नंतर जेव्हा तिच्या घरचे म्हणले की बाबा आता तुझं लग्न करून द्यायला पाहिजे, त्यावेळेस ती मुलगी म्हणली की नाही, मला शिकायचं आहे, माझी शिकण्याची इच्छा आहे, तर मला लग्न नाही करायचं आहे. आणि ती तिच्या वडिलाची लाडकी, म्हणजे सगळ्या घरातलीच लाडकी होती, कारण की पहिली मुलगी होती ना. त्या कारणामुळं तिच्या वडिलांनी म्हणलं की ठीक आहे, तुला शिकायचं आहे ना तर मग तू शिक, काय प्रॉब्लेम नाही, पण मन लावून शिक. जे काय बाकीच्या मुली करतात ना तसं नको करू. मग ही म्हणली की हां, मी तसं काही करणार नाही जे बाकीच्या मुली करतात तसं. मग तिच्या इच्छेनुसार तिच्या आवडीच्या शहरामध्ये, तिच्या आवडीच्या कॉलेजमध्ये, तिच्या आवडीच्या हॉस्टेलमध्ये तिचं ॲडमिशन घेतलं. तिची क्लोज मैत्रीण राहते त्या जाग्यावर. मग तिथे शिकण्यासाठी ती गेल्याच्या नंतर शिक्षण चालू झालं, तिचं कॉलेज लाईफ चालू झाली आणि कॉलेज लाईफमध्ये सुद्धा ती चांगल्या प्रकारे राहायला लागली. तिचा एक प्रियकर होता जो तिच्यावर ना फार जास्त प्रेम करायचा. आता तो तिच्यावर प्रेम या कारणामुळं करायचा कारण की तिचं जे शरीर होतं ना ते फार चांगलं होतं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती फार आकर्षित होऊ लागली. आणि ती शहरामध्ये आली. शहरामध्ये आल्याच्या नंतर जे हँडसम स्मार्ट पोरं असतात ना ते पोरींना फसवतात, त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढतात
आणि जे नाही करायचं ना ते त्यांच्यासोबत करून बसतात. म्हणजे एका चांगल्या मुलीला खराब करण्याचं काम काही मुलं करतात. तसंच एक मुलगा हिच्या आयुष्यामध्ये आला आणि हिला आपल्या आयुष्यामध्ये हिसकावून घेऊन गेला. आता तो हिच्यावर प्रेम करायचा, तो हिच्या शरीरासाठी हिच्यावर प्रेम करायचा आणि ही मनामधून त्याच्यावर प्रेम करायची की बाबा माझ्यावर प्रेम करणारा मुलगा आहे, मला जीव लावतो. पण हिला का माहीत की तो कशासाठी याला जीव लावतो ते. आता त्याचाच एक दुसरा मित्र होता, त्यालासुद्धा ही आवडत होती, पण ही त्याला लाईक करत नव्हती. ही त्याला भाऊ 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 असं म्हणायची, त्यामुळं तो काही हिच्या मागे जास्त लागला नाही. तर कॉलेज लाईफ एकदम सुरळीत पद्धतीने चालायला लागली. पण अचानक एका रात्री 9:30च्या दशात तिच्या घरच्यांना एक फोन जातो आणि त्या फोनमध्ये तिच्या घरच्यांना असं सांगण्यात येतं की तुमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता कॉलेजमध्ये जाण्यासाठी आणि त्या हॉस्टेलमध्ये येण्यासाठी तिच्या घरच्यांनी तिला एक स्कूटी दिली होती आणि त्यावेळेस तिचा स्कूटीचा ॲक्सिडेंट झाला होता. जे एक ट्रक होता त्या ट्रकाने तिला डायरेक्टली उडवलं होतं. मग जेव्हा ही गोष्ट तिच्या घरच्यांना समजली होती त्यावेळेस हिच्या घरचे सगळे हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथं गेल्याच्यानंतर बघतात तर त्यांची मुलगी पूर्णपणे रक्तबंबाळ झालेली, डोक्याला मार लागलेला, पायाला मार लागलेला, हाताला मार लागलेला. जी स्कूटी होती ती पूर्णपणे चेंदा झाली होती. बरं तरी झालं ती मागून धडक मारली आणि स्कूटीवरून थोडीशी बाजूला पडली आणि ती स्कूटी त्या ट्रकाच्या टायरखाली गेली आणि पूर्ण चेंदाळ झाली. देवाचं काहीतरी कृपा म्हणावी जी की ही त्या टायराखाली आली नाही. तर हिची ही अवस्था बघून तिच्या घरच्यांना फार वाईट वाटलं. जितके पण तिच्या घरचे तिथं आले होते ते सगळेजण रडायला चालू केलं की बाबा आमच्या मुलीसोबत असं झालं, का झालं, कशामुळे झालं, देवा कोणती शिक्षा देतोय, एकच तर मुलगी झाली होती, इतक्या पिढ्यानुपिढ्यामध्ये एकही मुलगी आमच्या घरात जन्माला नव्हती आली, आता परत तू असं केलं आहेस काय काय. म्हणजे वाटतं ना माणसाला, तशा प्रकारच्या या मुलीसोबत झालं. मग डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं, तिचं ट्रीटमेंट केलं आणि ट्रीटमेंट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी यांना सांगितलं की बघा तुमची जी मुलगी आहे ना ती कोमामध्ये गेलेली आहे आणि ती कधी बाहेर येईल ना याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. आली तर 8 घंट्यामध्ये येईल, 8 दिवसांमध्ये येईल, 8 महिन्यामध्ये येईल, नाही तर 18 महिन्यामध्ये येईल, पण येईल. आता तिच्याजवळ तिचा बॉयफ्रेंड होता, त्याचा मित्र होता. या दोघा जणांना हिच्या घरच्यांनी पाहिल्याच्या नंतर विचारलं की तुम्ही कोण आहेत म्हणून. सध्या तर त्यांनी उत्तर दिले की बाबा आम्ही हिचे कॉलेजमधले आहोत, आमच्या समोरचा ॲक्सिडेंट झाला त्या कारणामुळं आम्ही हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. आता तिचे जे वडील होते त्यांना सगळं समजलं होतं की कोण आहेत, ॲक्सिडेंट झाला, कसं काय आले, कारण की रात्रीचे 9 वाजले होते, अर्धा ते पाऊण घंटा झाला होता ॲक्सिडेंट होऊन. मग त्यावेळेस यांना समजलं होतं की नेमकं हे काय होतं आणि त्यांचं जे गाव होतं ना ते काय फार लांब नव्हतं, 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावरचं त्यांचं गाव होतं. तर हे असा सगळा प्रकार होता, ॲक्सिडेंट वगैरे झालेला होता. मग त्यावेळेस सगळं काही ठीक होतं. तिच्या घरचे वगैरे सगळे हॉस्पिटलमध्ये थांबलेले होते कारण की डॉक्टर म्हणले होते की 8 घंटेही लागू शकतात, 8 दिवसही लागू शकतात आणि 18 महिनेसुद्धा लागू शकतात तिला कोमामधून बाहेर येण्यासाठी. पण देवाच्या कृपेने ती 8 दिवसामध्येच कोमामधून बाहेर आली आणि ज्यावेळेस ती बाहेर आली त्यावेळेस तिच्या वडिलांनी एक निर्णय केला की बाबा आपल्या मुलीला आता शिक्षण बंद करायचं, हिला सरळ गावाकडे घेऊन जायचं, तिकडे ठेवायचं. हिची तब्येत व्यवस्थितशीर सुरळीत चांगली झाली त्यावेळेस हिला चांगला मुलगा बघून हिचं तिथं लग्न लावून द्यायचं असं तिच्या वडिलांनी ठरवलं होतं. आणि तिच्या वडिलाला म्हणू लागली की बाबा मला शिकायचं आहे, मला राहू द्या ना, काय व्हायले, मी तात्पुरती येते, मला परत यायचं. पण तिचे वडील म्हणले की नाही, आता तुला शिकायचं नाही आहे, तू जे केलं आहेस ते तुझ्यासोबत आम्हाला कळालं आहे. मग हिनं अंदाजा लावला की यार माझा जो प्रियकर आहे त्याच्याबद्दल माझ्या वडिलाला माहिती झालं काय की. मग त्यामुळं ती थोडीशी दबली आणि तिच्या वडिलासोबत गावाकडे निघून गेली. आता गावाकडं आल्याच्या नंतर जे तिचा बिहेवियर आहे, जे तिचा स्वभाव आहे ना ते पूर्णपणे चेंज झालेला होता. पहिले जशी बोलायची, वागायची, चालायची ते पूर्णपणे चेंज. जेव्हा ती गावामध्ये यायची त्यावेळेस ती डोकंसुद्धा वर उचलायची नाही, कोणाला बोलायची सुद्धा नाही. पण यावेळी जेव्हा ती गावामध्ये आली ती ज्याला नाही बोलायचं ना त्याला बोलायला लागली, जिथं नाही जायचं तिथं ती जायला लागली आणि तिचं वागणं पूर्ण चेंज. घरामध्ये आली एकदम बिंदासपणे इकडे तिकडे फिरायचं, गळ्यामधली ओढणी आहे ती फेकून द्यायची बाजूला, ओढणी घ्यायची नाही, कुठं कसंही वाकायचं, कुठं अंग दिसतंय कुठं शरीर दिसतंय याचं जरासंही भान नाही ठेवायचं. एकदम विचित्र प्रकार आहे. ती घरामध्ये सुद्धा वागायला लागली आणि बाहेरसुद्धा वागायला लागली. आता तिच्या वडिलाला तर हे सगळं नोटीस होऊ लागलं की मुलगी अशी का वागतीये आणि कशामुळं वागतीये.
पण हिचं हे असं वागणं बघून ना तिच्या घरच्यांना राग यायला लागला आणि तिच्या घरचे जे आहेत ते तिच्या वडिलाला कोसायला लागले की तुम्हाला म्हणलं होतं की या मुलीचं लवकर लग्न करून त्या 10वी झाल्या पण तुम्ही ऐकले नाहीत. तुम्ही शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी हिला पाठवलं आहेत आणि तिथं गेल्याच्या नंतर जी ही बिघडली आहे ना त्याचाच हा परिणाम आहे. हिची ओढणी न घेणं, गावात इकडे तिकडे फिरणं, पोरासोबत बोलणं, पोरासोबत हसणं, पोरासोबत इकडे तिकडे जाणं, ज्या बाईला नाही बोलायचं त्या बाईला बोलणं, माणसांना बोलणं, हे फारीचं वाढलं आहे. त्याच्या वडिलाला कळालं होतं की हे जे काय आहे ना हे थोडासा बदल तर झाला आहे. पण त्याच्या वडिलाला हे सुद्धा माहिती होतं की याच्या अगोदर कित्येक वेळा माझी मुलगी शिकत असताना आपल्या गावी आली होती, पण त्यावेळेस तर हिचा जो हा बिहेवियर आहे हा असा नव्हता. मग आता का चेंज झाला आहे? तिच्या वडिलाच्या डोक्यामध्ये हा प्रश्नच होता. पण हे जे होतं ना याचं हे जास्त होऊ लागलं आणि एका रात्री अचानक तिच्या वडिलाला जाग येते, मध्यरात्री 12-12:30 वाजता. त्यावेळेस तिच्या वडिलाच्या कानावर एक आवाज येतो, शिस्काऱ्यांचा आवाज. त्याचे वडील विचार करतात की हा आवाज येतोय कुठून. मग त्या आवाजाच्या पाठीमागं जाण्याचा प्रयत्न करतात तर तो आवाज त्यांच्या घराच्या पाठीमागं एक गाईचा कोठा असतो त्या कोठ्यामधून यायलेला असतो. हिचे वडील जेव्हा त्या कोठ्यामध्ये जातात त्यावेळेस हिचे वडील स्वतः आपल्या डोळ्यावर असा हात झाकतात आणि तिला धावतात की हे तू काय करतीयस. कारण की त्यांची जी मुलगी आहे, ही जी मुलगी आहे ज्या अवस्थेमध्ये होती ना त्या अवस्थेमध्ये तिच्या वडिलांनी तिला बघायला नव्हतं हवं होतं. तिच्यासोबत दुसरं कोणी नव्हतं, ती एकलीच होती. पण ती असं काय करत होती की खूप विचित्र, आणि ते तिच्या वडिलांना बघायला नको हवं होतं. ती तिच्या वडिलाला बघते, बघितल्याच्या नंतर पटकन आपले कपडे वगैरे व्यवस्थितशीर करते आणि घरामध्ये पळून जाते. त्यावेळेस तिच्या वडिलाला वाटलं की आता मुलीचं लग्न करून द्यायला पाहिजे, नाही तर अनर्थ होऊ शकतो. मग तिचे वडील जिथं स्थळ पाठवायचं तिथं स्थळ पाठवतात आणि एक योग्य मुलगा बघून तिचं लग्न लावण्याचा निर्णय करतात. पण पहिले मुलीला विचारतात की तुला मुलगा पसंत आहे का नाही ते, कारण नाहीतर मुलीला मुलगा पसंत नसला की कार्यक्रम होऊ शकतो. तर तिला विचारतात. विचारल्याच्या नंतर ती मुलगी म्हणते की हां मला मुलगा पसंत आहे. मग तिच्यासोबत त्याचं लग्न लावून देतात. लग्न लावल्याच्या नंतर ते त्यांच्या सासरी जाते. सासरी गेल्याच्या नंतर 2 ते 3 महिने चांगली व्यवस्थितशीर राहते, पण 3 महिन्याच्या नंतर तिचा बिहेवियर तिथं सुद्धा चेंज होतो. आता इथं ना एक कॉमन गोष्ट आहे, जेव्हा नवीन लग्न होतं ना त्यावेळेस 2 महिने, 3 महिने, 4 महिने, कमीत कमी जास्तीत जास्त 6 महिने जे नवरा बायकोचं रिलेशन असतं ना ते फार चांगलं असतं. पण 6 महिन्याच्या नंतर जे त्यांच्या रिलेशनमध्ये जो गोडवा असतो ना तो कमी होत जातो. आणि तो कमी झाल्याच्या नंतर जे रिलेशन होतं चालू त्यांचं ते फार विचित्र प्रकारचे होतं. नवरा घरामध्ये येतो, बायकोला काही बोलतो, बायको नवऱ्याला काही बोलते, एकमेकाची इज्जत करत नाहीत, काम बरोबर करत नाहीत, भांडण करतात. तर तसंच यांच्या लाईफमध्ये सुद्धा चालू झालं आणि ते फक्त 2 महिन्याच्या नंतर, इतक्या लवकर. आता नवऱ्याला समजत नव्हतं की यार ही असं का वागायला लागली. 2 महिने तर व्यवस्थितशीर होती आणि 2 महिन्याच्या नंतर अशी अचानक थोडं विचित्र वाटतं ना. जास्तही दिवस नसलेच झाले तरी पण थोडंसं विचित्र वाटतं की 2च महिन्याच्या नंतर असं कसं होऊ शकतं. पण हिच्या शरीरामध्ये जी वासनेची भूक होती ना ती एवढी भयानक होती ना, एवढी जास्त होती ना की खूप खूप इतकी एक्स्ट्रीम की ती तिच्या सासऱ्याकडं पण सुद्धा विचित्र नजरेनं बघायला लागली. आणि ही गोष्ट तिचा सासरा, तिची सासू, तिचा नवरा सुद्धा नोटीस करतात. आणि ज्यावेळेस हे सगळेजण नोटीस करतात त्यावेळेस हिच्यासोबत ते सुद्धा विचित्र वागायला लागले. म्हणजे तिला थोडंसं दूर ठेवायला लागले, थोडंसं दाटवायला लागले, तिला थोडंसं तिच्यावर धावायला लागले. त्यावेळेस तिचं डोकं फिरायला लागलं आणि ती मग सगळ्यांसोबत भांडणं करायला लागली. तिचा सासरा तिच्या नवऱ्याला म्हणतो की बघ आता एकच विलाज राहिला आहे, तू वेगळा राहा तुझ्या बायकोला घेऊ, नाहीतर उगाच काही गैरसमज व्हायचे आणि घर तुटायचं, नाते तुटायचे आपले. मग तिचा नवरा तिला घेऊन वेगळा राहतो. वेगळा राहिल्याच्या नंतर 8 दिवस चांगली राहते, पण 8 दिवसाच्या नंतर तिचं जे वागणं आहे ना ते तशाला तसं चालू होतं. नवरा घरामध्ये आला, काही घेणं देणं नाही. नवरा हाताने वाढून घेतोय, काही घेणं देणं नाही. नवरा जेवला काय, उपाशी झोपला काय, कुठं झोपला, किती वाजता आला, किती वाजता गेला, काही गरज नाही. तिला काही फरक पडत नव्हता. नवऱ्यासोबत बोलणं तर दूर, ती त्याच्याकडे बघत पण नव्हती. आणि जर तिचा नवरा जवळ यायचं म्हणलं की तिच्या नवऱ्यावर धावायची. तिचा नवरा तिच्यावर धावला तर ती स्वतःला मारून घ्यायची, स्वतःच्या कानाखाली मारायची, स्वतःला इजा करून घ्यायची. मग तिचा नवरा तिच्यापासून थोडा थोडा दूर राहायला लागला. पण
काही दिवसाच्या नंतर तिचं वागणं अजून एक्स्ट्रीम लेवलवर विचित्र पद्धतीने डाऊन झालं. ती घरामध्ये अशा प्रकारे राहायला लागली की तशा प्रकारे तिनं राहायला न पाहिजे. म्हणजे अचानक अर्ध्या रात्री उठायची, केस मोकळे सोडायची, देवासमोर जायची आणि झुलायची. बघा, विचार करा, तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या बायकोसोबत एकले आहात आणि अचानक अर्ध्या रात्री तुमची बायको उठते, ती तिचे केस मोकळे सोडते, मेकअप वगैरे करते. मेकअप पण असा वगैरे नाही, तुम्ही ती बघितलं असेल, ती कांचना बघितली असेल, कंचना नाही तर आम्हीचे तारूमधली ती बघितली असेल, भुलभुलैयामधली. ते कशा मोठा टिळा लावतात, होट पॉलिश लावतात आणि काजळ वगैरे लावतात, तशा प्रकारचाही मेकअप करायची आणि देवळापुढे जाऊन बसायची, म्हणजे त्या मंदिरासमोर, त्या देवपाटासमोर, आणि तिथं झुलायची आणि तिथं घुरायची अशी अशा प्रकारची. आता ही जेव्हा घुरू लागली त्यावेळेस तिच्या नवऱ्यानं ऐकलं आणि नवरा उठला आणि जाऊन बघतो तर हा प्रकार. तिचा नवरा तिचा हात पकडून तिला पलंगावर नेण्याचा प्रयत्न करतो, पण जाग्यावरची अजिबात हालतच नव्हती. तिच्या नवऱ्यामध्ये एवढी ताकद होती की तिला असं उचलून आधार घेऊन जाणार. आणि नॉर्मली तिच्याकडे जर बघितलं ना तर माणूस म्हणाल की हा बाबा 40 ते 45 किलोची ही स्त्री असेल, पण यावेळेस तिच्या नवऱ्याला ती हालत पण नव्हती. मग तिला कसं बसं 1 ते 1.5 तास तिचा नवरा परेशान झाला. नंतर ती थोडीफार जागेवर आली, तिला उचललं, पलंगावर आणलं, तिला झोपवलं, ती झोपली. सकाळी उठली. सकाळी उठल्याच्या नंतर ती नवऱ्यावर धावायला लागली की तुम्ही माझ्यासोबत रात्री काय केलं, मला तुम्ही असे कपडे वगैरे घातलेत, माझ्यासोबत असं तुम्ही काय केलंय, आणि हे बरोबर नाही, तुम्ही माझ्यासोबत असं करतायत, तुम्ही माझ्या झोपेमध्ये गोळ्या टाकतायत ना आणि माझ्यासोबत हा सगळा प्रकार करतायत ना. त्याची बायको त्याला बोलायला लागली, ती मुलगी त्याला बोलायला लागली, तिच्या नवऱ्याला. आता तो कन्फ्यूज, यार हे व्हायलंय काय. त्या दिवशी तिचा नवरा तिला हॉस्पिटलमध्ये नेतो, डॉक्टरांना दाखवतो. डॉक्टर म्हणतात की बाबा सगळं काही व्यवस्थित आहे, काहीच फरक नाही आहे, कुठं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही ठीक आहे. मग त्या दिवशी परत हे दोघंजणं घरी येतात आणि त्या रात्री परत तसाच प्रकार पुन्हा घडतो. पुन्हा तिसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये जातात, डॉक्टरला सांगतात की असा प्रकार घडलेला आहे. डॉक्टर म्हणतो की बघा, मी जे पण चेकअप केलं आहे त्या चेकअपमध्ये असं काहीच आढळून आलेलं नाही आहे. आता तुम्ही विनाकारण या स्त्रीवर असं डोक्यावर लोड नका टाकू, आणि जर तुम्हाला वाटत असेल की असं काय होतंय तर मग तुम्ही समजून जा की ही स्त्री मुद्दामून करतीये. आता त्याने त्याच्या मित्राला सांगितलं बाबा माझ्या बायकोसोबत असं असं होतंय. मग त्याचा मित्र म्हणला जर डॉक्टर जर काही नाही म्हणत असेल, जर काही नसेल, जर तुझी बायको अशी करत असेल ना तर एक उपाय आहे, काय करतो तिला एकदा झपकाव. मग याने त्याचं ऐकल्याच्या नंतर हा घरी आल्यावर त्याची बायको तशीच पलंगावर बसलेली, याला वाढत नाही आहे, याला जेव म्हणत नाही आहे, आणि यावेळेस तर तिने स्वयंपाकसुद्धा केलेला नव्हता. तिसरा दिवस. मग हातीच्यावर धावल्याच्या नंतर ती स्वतःच्या कालाखाली मारायला चालू करते. धावले काहून. हा बेल्ट काढतो आणि बेल्टने मारतो, खूप मारतो तिला. मारल्याच्या नंतर ती थकते, हारते. तिचा नवरा म्हणतो चाल स्वयंपाक बनव. ती रडत सगळा स्वयंपाक बनवते, नवऱ्याला खाऊ घालते, नवऱ्यापाशी झोपते आणि परत रात्री 12 ते 12:30 वाजता नवऱ्यापासून गायब. नवरा उठतो, पुन्हा बेल्ट हातामध्ये घेतो, देवघरामध्ये जातो, बघतो तर तिथं नाही ती. मग त्याचं लक्ष जातं की आपला मेन दरवाजा उघडा आहे. दरवाजा उघडतो, बाहेर बघतो कुठे आहे काय नाही, तिला दिसत नाही. लांब त्या कॉलनीमध्ये एक मंदिर होतं, त्या मंदिराच्या समोर छोटासा वटा होता, ती त्या वट्यावर बसलेली होती. त्या मंदिरावर लाईट होता, त्या लाईटामध्ये ती अंधक दिसत होती. हा तिच्याकडे बघतो आणि जोरात पळत जातो, कारण की याला वाटतं ना जर कॉलनीमधलं जर कोणी उठलं आणि बघितलं तर बाबा लोक काय म्हणतील मला. हा जातो पटकर, तिथं जातो. तिथं गेल्याच्या नंतर त्या बायकोला पकडतो आणि उचलण्याचा प्रयत्न करतो, तर त्याची बायको इतक्या जोरात त्याच्यावर ओरडते आणि त्याच्या कानाखाली मारते की तो अक्षरशः 5 फूट लांब जाऊन पडतो. आता तिचं ओरडणं ऐकल्याच्या नंतर जे आजूबाजूचे लोक होते ते जागी झाले, जे जवळपास झोपलेले होते ते. उठल्याच्या नंतर बघतात तर हा काय प्रकार. त्याला विचारतात की काय झालं. ते म्हणते की बाबा माझी बायको जी आहे ती असे प्रकार करायली, आणि ती तिथं झुलती त्या मंदिरासमोर अशी. 5-6 लोक आले, त्याला ते बायकोला धरायला लावलं आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला. ती 5-6 लोकांना सुद्धा आवरत नव्हती, 5-6 लोकांना सुद्धा हिंजडत होती, ती आवरत नव्हती. तरीसुद्धा त्यांनी कसं बसं करत त्यांच्या घरामध्ये नेलं, घरामध्ये टाकलं आणि बाहेरून लॉक लावून घेतलं.
लॉक लावून घेतल्याच्या नंतर मधातून ती इतक्या जोरजोरामध्ये दरवाजा वाजवायला लागली, मला बाहेर जाऊ दे, मला बाहेर जाऊ दे, मला त्याच्यापाशी जायचं आहे, मला बाहेर जाऊ दे, मला त्याच्यापाशी जायचं आहे, असं ती म्हणायला लागली. आता हा कन्फ्यूज, नेमकं हिला जायचं आहे कुणापाशी. मग हा त्या दिवशी काहीच करत नाही. हा सरळ सासरवाडीमध्ये येतो आणि सासऱ्याला म्हणतो की लग्नाच्या अगोदर काही प्रकार वगैरे झाला होता का, जेणेकरून थोडंसं विचित्र प्रकार होतील म्हणून. सासरा म्हणला की काही नाही, पण त्याची बायको म्हणजे याची सासू त्याला म्हणली की बाबा एक प्रियकर होता आणि ती त्याच्यावर प्रेम करायची म्हणा, तिला सांगितलंसुद्धा होतं, पण आमच्या घरचे न ऐकल्यामुळे त्याच्यासोबत लग्न नाही लावून दिलं. तर ते काय प्रकार असेल तर काय सांगावं. मग तिचा नवरा म्हणला की अहो मला पहिले सांगायचं, मला तिनं पण सांगितलं नाही, तर मी तिच्यासोबत लग्न केलंच नसतं. हे प्रकार कशाला करायचा, हे विनाकारण कशाला करायचं, माझी सगळी इज्जत घातली तिने. तो तिथं भांडला आणि निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर त्याची जी बायको आहे, त्याच्या बायकोला तो म्हणला की चल कपडे वगैरे आवड, तुला मी तुझ्या घरी नेऊन सोडतो, तुला ज्याच्याकडे जायचं आहे त्याच्याकडे तुला नेऊन सोडतो. आता रात्रभर ती तशी बोलू लागली, पण सकाळ जशी झाली ना तशी ती शांत झाली होती. आणि ती सकाळी दरवाजा ठोकू लागली, मला मदत का बंद केले, तुम्ही कुठं गेलात. मग ती त्यावेळेस म्हणले की नाही, मला तुम्हाला सोडून नाही जायचं आहे, मला तुमच्यासोबत राहायचं आहे. मग तो म्हणला की बाबा तुझं लग्नाच्या अगोदरचं प्रेम वगैरे आहे, त्याच्यासोबत राहा तुला राहायचं असेल तर. ही म्हणली की नाही, माझं प्रेम वगैरे काही नाही आहे, तो माझा फक्त गैरफायदा उचलू लागला आणि त्यावेळेस मला काही समजतही नव्हतं, पण मला तुमच्यासोबत राहायचं, मला संसार करायचा आहे. मग हा म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, राहू शकतो. मग त्या दिवशी त्याने सगळं समजावून सांगितलं की तू अशी केलीस, तू असं करतेस म्हणून मला असं नको वाटायलं आहे. मग ती म्हणते की मी काही दिवसासाठी माझ्या माहेरी जाते, थोडंसं रिलॅक्स होईल आणि मग येते. तिचा नवरा म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तू जा माहेरी आणि राहून ये. मग हिला घेऊन तो माहेरी जातो, तिला सोडतो घरी आणि हा हिच्या घरी परत येतो. आता ती तिच्या गावामध्ये असते, सरपंचाच्या घरी. आता तिथं एक रात्र चांगली जाते, पण दुसऱ्या रात्री अमावस्याची रात्र येते आणि अमावस्याच्या रात्री जे प्रकार तिच्या घरामध्ये घडला ना तिच्या वडिलाच्या, तो इतका भयानक घडला की ते आपण विचारही करू शकत नाही. अमावस्याच्या रात्री जेव्हा सगळेजण झोपलेले होते त्यावेळेस ती घरामधून उठली, तिच्या रूमच्या बाहेर आली. रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर किचनमध्ये जाऊन हातामध्ये चाकू घेतला आणि चाकूने तिने स्वतःच्या शरीरावरचे पूर्ण कपडे फाडले. कपडे फाडता तिच्या शरीरावर काही जखमासुद्धा झाल्या आणि तिने दरवाजा उघडला. दरवाजा असा उघडा नाही कुंडी खोलून, तिनं डायरेक्ट दरवाजा तोडला, ती कुंडी डायरेक्ट तोडली आणि ती तोडलेली कुंडीचा आवाज ऐकून तिचं जे वडील आहेत, आई आहे, तिचे काकू जे कोणी पण आहे ते सगळेजण उठले आणि तिच्याकडे बघायला लागले. ती दरवाजा उघडून ती दरवाजाच्या बाहेर निघाली आणि ती बाहेर कणकण इतक्या स्पीडमध्ये जाते की नॉर्मल माणूस किती सध्या कुणकण चालला तर ते तेवढ्या स्पीडमध्ये चालू शकत नाही. ती एवढ्या स्पीडमध्ये जाऊ लागली. तिच्या पाठीमागे तिच्या घरचे जाऊ लागले, कारण की ती पूर्ण निर्वस्त्र होती. तिला पकडण्याचा प्रयत्न करणार होते आणि ती निर्वस्त्र असताना ती सरळ रस्त्यानं जाऊ लागली आणि ती अशा रस्त्याला घुसली की त्या रस्त्यावर कुणी जात नाही. त्या रस्त्यावर घुसली. त्या गावाच्या जवळ एक थोडंसं जंगल टाईप एरिया होता, त्या जंगलामध्ये ती गेली. आता ती जंगलामध्ये गेल्याच्या नंतर हे पण तिच्या मागे जंगलामध्ये गेले, पण यांना ती दिसतच नव्हती नेमकी गेली आहे कुठे म्हणून. काही अंदाजच नव्हता की बाबा ती आहे तरी कुठे, जंगलात गेली की नाहीसा झाली ती. मग तिच्या वडिलाच्या कानावर परत सिसकाऱ्यांचा आवाज आला, जसा की सुरुवातीला आला होता. मग तिच्या वडिलांनी थोडंसं सगळ्यांना शांत केलं. ते पालापाचोळा वाजू लागला. त्यांना म्हणजे थांबा जरासं, मला काहीतरी ऐकू येतं. मग तो आवाज सगळ्यांना ऐकू यायला लागला आणि त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू ती सगळेजण जायला लागले आणि तिथं पोहोचले. तिथं पोहोचल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालून जमीन सरकली. तिथे एक मुलगा होता. त्या मुलासोबत त्यांची मुलगी निर्वस्त्र होऊन संभोग करत होती, ते पण मोठमोठ्या आवाजामध्ये. इतक्या मग्न पद्धतीने त्याच्यासोबत संभोग करत होती की तिलाही कळत नव्हतं की नेमकं आपण काय काय करतोय आणि काय काय नाही. तिच्या घरचे सगळेजण साईडनं उभे राहिले आणि त्या साईडनं उभे राहिलेल्यावर तिचा मुलगा आहे त्याचं लक्ष गेलं. तो पटकन उठला, आपले कपडे सगळे घालायचा प्रयत्न करू लागला, पण ती जी मुलगी आहे ती मुलगी त्याला कपडे घालूच देत नव्हती. ती त्याला होडू लागली, त्याला पकडू लागली, ते कपडे घालू लागली, ती काढू लागली. आणि हे पाहिल्याच्या नंतर तिचे घरचे आहेत त्याचे 1-2 जणांनी त्या मुलाला पकडलं आणि बाकीच्यांनी त्या मुलीला पकडलं. सगळ्यांनी तिच्या अंगावर कपडे वगैरे टाकले, त्याला कपडे वगैरे घालायला लावले आणि त्याला गावात घेऊन आले.
गावात घेऊन आल्याच्या नंतर एका झाडाला बांधून त्याला एवढं मारलं आणि मारल्याच्या नंतर त्याला विचारलं की तू कोण आहेस. तो नाव सांगू लागला, पत्ता सांगू लागला, पण हे सांगत नव्हता की तू इथं काय करतोय म्हणून. आणि तो हे म्हणत होता की माझ्या ह्याच्यात काही चूक नाहीये, ही सगळी चूक तिची आहे. आणि तिला काही समजत नव्हतं. त्या रात्रभर त्या मुलाला मारलं. जसा दिवस निघाला तशी ती जाग्यावर आली आणि तिच्या शरीरावरच्या जखमा वगैरे आहेत ते बघून ती रडायला लागली, कोसळायला लागली. तिला त्रास व्हायला लागला ना. आणि जेव्हा तिला सांगितलं की तू काल संध्याकाळी असं असं केलंयस, त्यावेळेस ती इतकी रडायला लागली की ती म्हणायला लागली की मला काहीच समजत नाही, मी काय करते आणि काय नाही, माझ्यासोबत काय होते ना मला काही कळतच नाही आहे. तिच्या घरचे म्हणतात की असं कसं कळत नाही तुला, ठीक आहे चाल, तुला कळत नाही ना, चाल घाल कपडे, तुला एक माणूस दाखवतो. मग जेव्हा तिला त्या माणसापाशी नेलं त्यावेळी तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की तो जो मुलगा होता ना तो दुसरं कुणी नव्हता, तिच्या प्रियकराचा मित्र होता, ज्याला ही आवडायची. मग ही म्हणली की हा तर त्या माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत शिकणाऱ्या मुलाचा मित्र आहे, तू इथं का, आणि याला तुम्ही मारताय का, अरे हा माझा भाऊ आहे, असं ती तिच्या आईवडिलांना म्हणायली. मग तिचे आईवडील चिडल्याच्या नंतर ते सुद्धा हिला मारायला लागले आणि त्यालाही मारायला लागले. सगळं झाल्याच्या नंतर तो एक गोष्ट बोलतो की सगळी चुकी आता माझीच आहे. म्हणजे तो तुटला, तो हे झाला, त्याला कळालं की आता बाबा एक तर माझा जीव जाईल नाहीतर माझं खरं बाहेर येईल. त्याने सांगितलं की जेव्हा ही कॉलेजमध्ये आली होती त्यावेळेस या तुमच्या मुलीवर माझं काळीज आलं होतं, माझं प्रेम आलं होतं. आणि जो माझा मित्र आहे त्यालासुद्धा ही आवडायची. आणि माझ्या मित्राच्या प्रेमात पडण्याच्या अगोदर तुमची मुलगी 2 मुलांच्या प्रेमात होती अगोदर, पण तुमच्या मुलीनं माझ्या मित्रासाठी त्या 2 जणांना सोडलं आणि याच्यासोबत राहायला लागली. आता माझा जो मित्र होता त्याने मला बोलला होता की बाबा माझं झालं की तुला नक्की देतो. आणि आम्हाला माहिती होतं की जी तुमची मुलगी आहे ही चांगली नाही आहे. गावाकडं पण हिचे 1-2 बॉयफ्रेंड होते. आणि त्या मुलीला हे सगळं बोलल्याच्या नंतर तिचे वडील म्हणतात की काय हे बोलतात ते खरं आहे का. ती मुलगी म्हणते हां खरं आहे. मग सगळं झाल्याच्या नंतर त्या मुलगा जो सांगतो ना ते इतकं भयानक आणि इतकं विचित्र होतं, वियर्ड होतं की सगळ्या जणांच्या पायाखालून जमीन सरकली. मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्या मुलीचा जे वडील असतात ते तिच्यावर धावतात आणि म्हणतात की इतकं सगळं झालं, तुझं लग्न झाल्याच्या नंतर पण याच्यासोबत असं तू का केलंस, चांगला संसार करायचा ना, चांगलं राहायचं ना, जे भूतकाळ गेला ते गेला. मग तो मुलगा म्हणतो की याच्यात हिची काही चूक नाही, याच्यात सगळी चूक माझी आहे. मला हिला भोगायचं होतं, मला हिच्यासोबत राहायचं होतं, मला हिच्यासोबत संभोग करायचा होता. त्यासाठी मी एका तांत्रिकापाशी गेलो आणि काही जादूटोणा केला आणि नंतर मी हिच्यावर तो प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. मी कित्येक रात्री आल्याच्या नंतर माझ्यासोबत ही फिजिकल झाली आणि यावेळेसही मला वाटलं की कोणी उठणार नाही, पण यावेळेस तुम्ही सगळेजण उठले. आणि जेव्हा तिचं लग्न झालं त्यावेळेससुद्धा मी 2दा प्रयत्न केले पण 3ऱ्या वेळेस सक्सेसफुल झालो आणि 2 वेळेस तिच्या नवऱ्याने तिला येऊ दिलं नाही. तर मी हे सगळं काम केलं होतं. तर त्या गावामधले माणसं त्या मुलाला अजून मारतात. मारल्याच्या नंतर त्याला म्हणतात की हे सगळं काय बंद कर. तो म्हणतो की हां बंद करतो मी. मग त्याच्यासोबत ते एका तांत्रिकापाशी जातात. त्या तांत्रिकालाही सांगतात की बाबा असं करू नका, आमच्या मुलीचं आयुष्य खराब झालं आहे. तर तो तांत्रिक जे काही हिच्यावर विधी वगैरे केली होती जादूटोणा तो सगळं काय काढून घेतो आणि म्हणतो की बाबा आता इथून पुढे तुमच्या मुलीला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्या मुलालाही दाखवलं, त्या मुलालाही मारलं आणि तो मुलगाही म्हणला की ह्याच्यानंतर मी कधीच असं काही करणार नाही. तो तांत्रिक म्हणला की तू तर म्हणला होता की तुझ्या वाईफवर तुला काय करायचं आहे, तुझी वाईफ तुला प्रेम देत नाही आहे. कारण की याने त्या तांत्रिकाला खोटं बोललं होतं की माझी एक बायको आहे आणि माझी बायको मला अजिबात प्रेम देत नाही, मला तिच्याकडून प्रेम घ्यायचं आहे. मग त्या तांत्रिकाने जे वशमध्ये करायचं जे आहे ना ते सगळं काही याला सांगितलं होतं आणि याने तशा प्रकारचं केलं होतं, पण याने हिच्यावर केलं होतं ना की त्याच्या बायकोवर. तर तिथे याचा थोडासा विश्वासघात झाला आहे तांत्रिकाचा. तांत्रिकाने त्याला सांगितलं आणि त्यावेळेस तांत्रिकांनी ठरवलं की जे हे वाईट कामं आहेत ना हे बी करणं मी बंद करेल. जे माझ्या समोर आहे, जे करायला पाहिजे तेच मी करणार. मी असं काहीच करणार नाही जेणेकरून लोकांना त्रास होईल म्हणून. आणि इथंच आपली ही कथा संपली. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आजची जी कथा होती ही पूर्णपणे काल्पनिक होती. हिला सत्य असं काहीही मानून घेऊ नका. जास्त होता असतो अशा काही गोष्टी कुणासोबत होत नाहीत. ह्या गोष्टी होण्यासाठी
माणसाचा जो माइंड असतो ना तो खूप वीक पाहिजे, म्हणजे कमजोर पाहिजे, तेव्हा ह्या गोष्टी हवी होतात. तर असं तर कुणाचंही डोकं कमजोर नसतं, नॉर्मली असतं, ते नॉर्मली होतं, पण कुणाकुणासोबत होतं, जास्त करून लोकांसोबत होत नाही. तर चला, आज आपली ही भयकथा इथं संपली आहे. आता जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुम्हाला म्हणलं आहे ना मी की महिला असाल तर बघू नका, आणि छोटे मुलं असाल तर बघू नका, फॅमिलीसोबतसुद्धा बघू नका. तर ही गोष्ट लक्षात ठेवली असेल तर तुमचं मनापासून आभार, कारण की ह्या गोष्टी महिलेने, छोट्या मुलांनी, फॅमिलीमधल्या दुसऱ्या मेंबर्सनं ऐकावं त्या लायकीच्या नाही आहेत. आपल्या दुसऱ्या गोष्टी चांगल्या असतात, त्या ऐकल्या तरी काय प्रॉब्लेम नाही, पण ज्या गोष्टीमध्ये असला काही प्रकार असतो त्यावेळेस मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की बाबा या गोष्टीपासून, या कथेपासून मुलं, मुली, छोटे छोटे मुलं, मुली, महिला दूर राहाव्यात. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.